पर्सनली वाटतंय. जान्हवीचा खेळ मला खूप आवडला, आज बघितलं तर. पण तिथे आता एम-व्ही-पी ठरलेला आहे सूरज. सूरजनी ज्या प्रकारे तिथे थोडंफार त्यांनी तिथे जान्हवीला सांभाळलं देखील. म्हणजे आता आतली जी सिच्युएशन असते ती खूप वेगळी असते. जे आपल्याला टीव्हीवर जेवढं दाखवतात फुटेज त्याच्यापेक्षा खूप वेगळी सिच्युएशन असते. पण ज्या प्रकारे त्यांनी तिकडे सांभाळलं, जान्हवीलाही तिथे इजा होऊन नाही दिली आणि सूरजनी जे त्याचं प्रदर्शन दाखवलेलं आहे, मध्ये 2 वेळा जेव्हा टास्क सुरू झाला त्यांना एक तिथे लगोरी तयार करायची होती. दोघांच्या 2 टीमची वेगळी लगोरी होती. पण सूरजनी ज्या प्रकारे त्याची स्ट्रॅटेजी वापरली म्हणजे जसं तो तिथे डी-पी दादांचं ऐकत होता आणि मला असं वाटलं, की आजच्या एपिसोडमध्ये डी-पी दादांनी ह्या टास्कमध्ये जे काम केलेलं आहे, खूप उत्कृष्ट केलेलं आहे. कारण का डी-पी दादांनी ज्या प्रकारे तिकडे संचालन केलं, मला असं वाटतं, की मी खूप दिवसांनी असा पहिला संचालक बघतेय, जेव्हा टास्कमध्ये तो संचालक म्हणजे त्यांनी एवढं तिथे गाईड केलं प्रत्येक वेळेस. म्हणजे जर तुम्ही शेवटच्या 2 फेरीज बघितल्या असेल, तर तिथे जान्हवीच्या फेरीमध्ये देखील ते खूप